नमस्कार मित्रांनो, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या परिसरात तुम्ही खासगी बिल्डरच्या प्रोजेक्टमधील माडाचे घर शोधत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे। खासगी बिल्डरच्या प्रकल्पात माडाचं घर मिळण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला माडाच्या परवडणाऱ्या किमतीत एकदम प्रीमियम लाईफस्टाईलचा अनुभव मिळतो। खासगी बिल्डर्स बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्या इमारतींचे बांधकाम आणि डिझाईन उच्च दर्जाचे ठेवतात। माडाला मिळणारी 20% घरे याच इमारतींचा भाग असल्याने या घरांचे बांधकाम अतिशय उच्च दर्जाचं असणार आहे। याशिवाय अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये तुम्हाला गार्डन, मुलांसाठी प्ले एरिया, जिम आणि 24 तास सुरक्षा यासारख्या सर्व आधुनिक सोयी सुविधाही मिळतात। खासगी बिल्डर्स आपले प्रोजेक्ट सहसा स्टेशन किंवा हायवेजवळ म्हणजेच चांगली कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात उभारतात। त्यामुळे अशा प्रकल्पांमध्ये माडाचं घर मिळाल्यास प्रवासाचं टेन्शन राहत नाही। सर्वात महत्त्वाची आणि फायद्याची गोष्ट म्हणजे ज्या इमारतीत इतर लोक लाखो करोडो रुपये मोजून घर घेतात तिथेच तुम्हाला तेच घर आणि त्या सुविधा माडाच्या अत्यंत कमी दरात मिळतात। थोडक्यात सांगायचं तर कमी बजेटमध्ये एका उत्तम आणि हायफाय सोसायटीत राहण्याचं तुमचं स्वप्न यातून नक्कीच पूर्ण होऊ शकतं। जर खासगी बिल्डरच्या प्रकल्पात माडाचं घर घ्यायचा तुमचाही विचार असेल तर म्हाडाने तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी दिली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडाच्या कोकण मंडळाच्या तब्बल 5000 घरांच्या आगामी लॉटरीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। ही घरे कुठे आहेत, लॉटरी कधी निघणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लॉटरीसाठी आतापासून कोणती तयारी करायची हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रॉपर्टी विशेष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, ज्यामुळे तुम्हाला म्हाडा लॉटरी, सिडको लॉटरीचे ताजे अपडेट्स मिळत राहतील। म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ही 5000 घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे। ही घरे प्रामुख्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील आहे। कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार 20% एकात्मिक विकास योजनेअंतर्गत सध्या म्हाडाकडे सुमारे 1000 घरे पूर्णपणे उपलब्ध आहेत, तर उर्वरित 4000 घरे खासगी विकासकांकडून म्हाडाकडे हस्तांतरित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे। ही हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या 5000 घरांची एकत्रित लॉटरी काढली जाणार आहे। आता महत्त्वाचा प्रश्न, लॉटरी कधी निघणार? सध्या प्रशासकीय पातळीवर या लॉटरीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। सर्व प्रक्रिया नियोजनानुसार पार पडल्यास ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे। जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र नागरिकांना म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, लॉटरीसाठी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत? लॉटरीची जाहिरात आल्यानंतर अर्ज करण्यासाठी ठराविक मुदत असते, त्यामुळे तुम्ही आतापासूनच डोमिसाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट आणि पॅन कार्ड, आधार कार्ड ही कागदपत्रे तयार ठेवा। पॅन कार्ड, आधार कार्ड ही दोन्ही ओळखपत्रे एकमेकांशी लिंक असावीत आणि त्यावरील नाव, स्पेलिंग आणि पत्ता एकसारखाच असावा। काही चूक असल्यास ती आत्ताच दुरुस्त करून घ्या आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी प्रॉपर्टी विशेष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा। धन्यवाद।